हॅलो नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र अटींनुसार लाभ घेणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावरती कार्यवाही करण्याबाबत एक GR काल 18 ऑगस्ट 2025 ला प्रसिद्ध केला आहे। या परिपत्रकानुसार या योजनेत ज्या पण अधिकारी वर्गाने किंवा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या फॅमिलीने लाभ घेतला आहे योजनेचा, त्यांच्यावर कार्यवाही करण्याबाबत हा GR आहे। या GR मध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत। तर या ठिकाणी या परिपत्रकामध्ये दिलेल्या माहितीनुसार या GR मध्ये दिलेल्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या डाटाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेतलेल्या कार्यरत अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची यादी महिला बाल कल्याण विभागाकडे त्यांनी पाठवली आहे। या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी किंवा कर्मचारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल करण्याची बाब विचारात घेऊन संबंधित कर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे। सदर पत्राबरोबर महिला व बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आलेल्या यादीमध्ये एकूण 1883 नावे समाविष्ट आहेत। सदर अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत आहेत। जिल्हा परिषदा स्वायत्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आहेत। त्यामुळे विषयांकित प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल महिला बाल विकास विभागात उपलब्ध करून द्यावी व त्याची प्रत ग्रामविकास विभागास उपलब्ध करून द्यावी। या परिपत्रकानुसार 1183 या सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला असून त्यांची कागदपत्रांची पडताळणी होऊन त्यांना अपात्र करून त्यांच्याकडनं त्यांनी शासनाकडनं घेतलेले पैसे हे पुन्हा वसूल करण्यात येतील आणि त्यांच्यावरती शासन नियमानुसार जी काही कार्यवाही करण्यात येणार आहे ती केली जाईल। अशीच नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। धन्यवाद।